स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव रेल्वे स्टेशन परिसरात बसविलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय निधीतून सुशोभीकरण करावे आणि नगर परिषदेच्या नवीन व्यापारी संकुलाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांचे गेल्या 41 दिवसांपासून खामगाव नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। मात्र इतक्या प्रदीर्घ काळानंतरही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आता डफडे बजाव आंदोलनाद्वारे आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे। काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अज्ञातांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला होता। त्यावेळी हा पुतळा हटवण्यासाठी प्रशासन आले असता समाज बांधव आणि प्रशासनामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। तेव्हापासून हा पुतळा त्याच ठिकाणी कायम ठेवावा आणि त्याचे अधिकृतरित्या सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। या संदर्भात नगर परिषद अध्यक्ष आणि संबंधित मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 28 ते 29 एप्रिलपर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कोणताही निर्णय न घेतल्याने समाज बांधवांमध्ये आता तीव्र असंतोष पसरला आहे। गेल्या 41 दिवसांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, परंतु प्रशासन आमच्या रास्त मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासनाने जर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापुढे बँड बाजा, झाडू बांधो, टोपली बांधो आणि थाळी बजाव यांसारखी अधिक तीव्र आंदोलने केली जातील। तरीही न्याय न मिळाल्यास आमच्याकडे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा इशारा अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे। साहित्यातल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी नियमितपणे सुशोभीकरण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा, याकरिता मागील 41 दिवसापासून मातंग समाज बांधवाच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे। त्याचाच एक भाग आज समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी जे मातंग समाजाच्या कलाकृतीतलं जे वाद्य आहे डफडे, या डफडे बजाव आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे। आणि मागील महिन्यात संबंधित नगर अध्यक्ष आपले मुख्याधिकारी असो, मंत्री महोदय असो, यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या 28 एप्रिल 29 एप्रिल रोजी तुमची या ठरावामध्ये मागणी घेण्यात येईल, परंतु सदर असं न झाल्यामुळे त्यांनी कुठल्याच प्रकारची आमची मागणीचा ठराव घेतला नसल्यामुळे या ठिकाणी डफडे बजाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तेच नव्हे तर यापुढे अधिक आगळे वेगळे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील। मातंग समाजाचे बँड बजाव आंदोलन असेल, सनी चोकडा बजाव आंदोलन असेल, झाडू बांधव आंदोलन असेल, टोपली बांधव आंदोलन असेल, तेच नव्हे तर थाळी बजाव आंदोलन, तरी या प्रशासनानं जागाने आमची मागणी पूर्ण केली नाही तर या ठिकाणी शेवटचा पर्याय आमच्याकडे फक्त आत्मदहन असेल, याच्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे कुठलाच नसेल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।